नमस्कार मित्रांनो. पंढरपूरचा विठ्ठल, ज्याला विठोबा, पांडुरंग किंवा माऊली म्हणतात, हा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा केंद्रबिंदू आहे. त्याची कथा जितकी पवित्र आहे तितकीच ती रहस्याने भरलेली आहे. विठ्ठलाची मूर्ती, त्याचा इतिहास आणि त्याभोवती गुंफलेल्या लोककथांमध्ये एक अद्भुत स्वरूप आहे. मित्रांनो, चॅनेलवर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पंढरपूर हे भक्तीचे पवित्र स्थान. इथे विठ्ठलाची मूर्ती पाहूनच भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. परंतु या मूर्तीमागील काही कथा वेगळ्या आहेत. असे म्हणतात की मूळ मूर्ती विठ्ठलाची एका योगीने तयार केली होती, जी दगड नसून एक विशेष धातूच्या मिश्रणातून बनवली गेली आहे. त्या धातूचा प्रकार आज तागायत कोणीही ओळखू शकलेला नाही. लोककथेनुसार संत पुंडलिक हा विठ्ठलाच्या भक्तीत एवढा तल्लीन होता की त्याने स्वतःच्या आई वडिलांची सेवा करताना विठ्ठलालाही प्रतीक्षा करायला लावली. परंतु या कथेचा दुसरा भाग असा सांगितला जातो की विठ्ठलाची मूळ मूर्ती तेथे आधीपासूनच होती आणि संत पुंडलिकाच्या कथेमुळे त्या मूर्तीला विठ्ठल असे नाव मिळाले. काही अभ्यासक असे म्हणतात की विठ्ठल ही मूळची आदिवासी लोकांची देवता होती, जी नंतर वैष्णव परंपरेत सामावून गेली. पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखालची ईट देखील एक मोठं रहस्यच आहे. ती ईट नेमकी कोणती आहे आणि ती इतकी पवित्र का मानली जाते? असे म्हणतात की ती ईट पृथ्वीच्या अतिशय प्राचीन काळातील आहे आणि ती कधीच तुटलेली नाही. काही लोकांच्या मते ती ईट संत पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी दिली होती, पण तिला जोडलेल्या काही कथा सांगतात की ती ईट वेगळ्या धातूची असून तिच्यावर काही गुप्त शिलालेख आहेत, ज्यांचा अर्थ अद्याप कोणी उलगडू शकलेला नाही. या विठ्ठलाच्या मूर्तीला लेकरांच्या पायासारख्या साध्या पायांची रचना का आहे, हे एक मोठी कोडे आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीतील डोळ्याचे काम अगदी अशा प्रकारे केले गेले आहे की कोणत्याही कोणातून पाहिले तरी विठ्ठलाची नजर तुमच्यावरच स्थिर आहे. असे डिझाईन प्राचीन काळातील एखाद्या उच्च तंत्रज्ञानाचा पुरावा देते, जो त्या काळातील कला व शिल्पज्ञानाच्या पलीकडे वाटतो. संपूर्ण विठ्ठल भक्तीमध्ये ज्ञानेश्वरी व संत तुकाराम यांचे अभंग मोठ्या प्रमाणावर म्हटले जातात. परंतु या अभंगामध्ये काही ओळी अशा आहेत ज्यातून गूढतेचा वेगळाच अर्थ काढला जातो. उदाहरणार्थ, संत ज्ञानेश्वरांनी पंढरीची वारी ही केवळ तीर्थयात्रा नसून आत्म्याचा परमात्म्याशी संवाद मानला आहे. त्यामुळे विठ्ठल ही फक्त मूर्ती नाही, तर तो ध्यान व साधनेचा एक मार्ग आहे, असेही मत मानले जाते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी संबंधित अजून एक रहस्य म्हणजे तिथे असलेली भूमिगत पाण्याची व्यवस्था. चंद्रभागा नदीजवळ असूनही मंदिराच्या परिसरात अशी जलवाहिनी कशी बनवली गेली, हे आजही रहस्यच आहे. काही स्थानिक लोक सांगतात की ही व्यवस्था अगदी प्राचीन काळात भूमिगत गुहांमधून केली गेली होती, ज्यामुळे मंदिराला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. शेवटी विठ्ठल हे फक्त एक दैवत नाही, तर तो एक भक्तीचा संगम आहे. त्याच्या मूर्तीतील गूढता, त्याच्या भक्तिमार्गातील गहनता आणि पंढरपूरची भूमी यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे जी भक्तांना वारंवार त्याच्याकडे खेचून नेते. विठ्ठलाचे हे रहस्य जाणून घेतल्यावरही त्याचे खरे रूप समजून घेण्यासाठी प्रत्येकासाठी एक वेगळीच आध्यात्मिक यात्रा ठरते. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.